Hello everyone, myself Ganesh Maule. Welcome to our virtual classroom. Student, today we are going to see the another chapter of writing skill. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रायटिंग स्किल मधील अजून एक अजून एक चॅप्टर पाहणार आहोत. मागच्या सेशनमध्ये पण देखील आपण या लेखन विभागामध्ये बद्दलच पाहिलेलं होतं. तर आपण पाहिलेलं होतं पत्र लेखन. त्यावेळेस आपण पाहिलं होतं कोणतं पत्र, तर इन्फॉर्मल लेटर. तर आज आपण त्यातीलच एक दुसरा प्रश्न म्हणजेच फॉर्मल लेटर. जसं आपण मागच्या सेशनला पाहिलं की पत्राचे दोन प्रकार असतात, इन्फॉर्मल आणि फॉर्मल. तर आपलं इन्फॉर्मल मागं झालेलं आहे. आता आपण या सेशनला पाहणार आहोत फॉर्मल लेटर. तर बघूया आपण कशा प्रकारे फॉर्मल लेटर असतात. जसे इन्फॉर्मल लेटरमध्ये जसे स्टेप्स असतात, तसं या लेटरमध्ये देखील काय असतं, स्टेप्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे नियम आहेत, कशा प्रकारे ते लिहिलं जातं. तर ते आज आपण इथं पाहणार आहोत. हा तुम्हाला प्रश्न असतो क्वेश्चन 5, 5व्या क्रमांकाचा प्रश्न असतो 5A2. A1 असतो तो इन्फॉर्मल लेटर आणि A2 असतो तो फॉर्मल लेटर. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया आपण हे फॉर्मल लेटर म्हणजे काय. लेटर रायटिंग बघतो आपण, पत्रलेखन, फॉर्मल लेटर. बघा आता नेमकं फॉर्मल लेटर म्हणजे काय, या फॉर्मल या शब्दाचा नेमका अर्थ काय, कशा प्रकारचं हे पत्र असतं ते आता पहिले बघा. तुमच्या स्क्रीनवर दिसतंय फॉर्मल लेटर म्हणजे काय. फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र किंवा कार्यालयीन पत्र. आता आपण मागे बघितलं का, इन्फॉर्मलमध्ये आपण बघितलं का कौटुंबिक आपले कोण नातेवाईक असतील, आपले घरातले असतील, आपले मित्र परिवार असतील, जे जवळचे असतील, त्यांना आपण काय करतो ते इन्फॉर्मल लेटर लिहितो. परंतु त्याच्या विरुद्ध, त्याच्या बरोबर ऑपोजिट काय आहे, हे फॉर्मल लेटर आहे की ज्यामध्ये आपण हे औपचारिक पत्र असतं आणि हे कार्यालयीन कामकाजासाठी देखील लिहिलं जातं. आता इथं दिलेलं बघा, वर्ग शिक्षक, मुख्याध्यापक, एखाद्या कंपनीचा व्यवस्थापक, पोलीस, नगरपालिका, शासन इत्यादी संघटनेचे जे अधिकारी असतात यांना जे पत्र लिहिले जाते त्यांना फॉर्मल लेटर असे म्हणतात. बघा म्हणजे आपल्या कुटुंबातील नसतात, आपले मित्रपरिवार नसतात किंवा आपले नातेवाईक नसतात, यांच्या विरुद्ध जे दुसरे असतात, म्हणजे यांच्याशी निगडीत न बाकीचे दुसरे असतात का जे बाहेरील आपले जे संघटना आहेत किंवा बाहेरील जे काय असतात, संस्था असतात, शाळा असते, कार्यालय असतात, तेथे जे पत्र लिहिले जातात ना, ते पत्र असतात फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र. हे बरोबर कसं आलं, इन्फॉर्मल आणि फॉर्मल. इन्फॉर्मलमध्ये आपण बघितलेलं कशा प्रकारे पत्र कोणाला लिहिलं जातं ते, आणि फॉर्मलमध्ये देखील आपण आता पाहतोय की कशा प्रकारे कोणाला पत्र लिहिलं जातं. फक्त हे लक्षात ठेवायचं का तुम्हाला ज्यावेळेस क्वेश्चन 5 येतो त्याच्यामध्ये A1 आणि A2 त्यातील तुम्हाला एकच सोडवायचा असतो जो तुम्हाला सोपा वाटेल. एक तर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्राला, तुमच्या घरातील आईवडिलांना, तुमच्या भावाला कोणाला पत्र लिहिलं ते सोपं जात असेल ते लिहा. किंवा हे जे अशा प्रकारचे पत्र असतात जे कार्यालयीन असतात, ऑफिशियल पत्र असतात, जे तुमच्या वर्ग शिक्षकांना, नंतर व्यवस्थापकांना म्हणजे मॅनेजर असतात त्यांना, नंतर मेयर्स असतात म्हणजे महापौर असतात, नंतर एखाद्या कंपनीचा व्यवस्थापक अधिकारी असतात, त्यांना जे पत्र लिहितात ते असतात फॉर्मल लेटर. समजलं. तर फॉर्मल लेटर म्हणजे काय, तर औपचारिक पत्र किंवा कार्यालयीन पत्र. म्हणजे ही संकल्पना आपली स्पष्ट आलेली का. फॉर्मल लेटर म्हणजे काय, फॉर्मल लेटर म्हणजे कशा प्रकारचे पत्र किंवा ते पत्र कोणाला लिहिले जातात, तर ते पत्र लिहिले जातात कार्यालयीन कामकाजासाठी. बघा फॉर्मल लेटर, औपचारिक पत्र लिहिताना लक्षात घ्यायच्या महत्त्वाच्या गोष्टी. आता बघा, संपूर्ण पत्र ब्लॉक फॉर्मॅटमध्ये लिहावे म्हणजे पत्राचे सर्व घटक डाव्या बाजूस लिहावे. आता तुम्हाला सांगितलेलं आहे का, पत्र जसं आपण इन्फॉर्मल लेटर बघितलं का डाव्या बाजून आपण सुरुवात करतो आपल्या, तर तसंच इथं देखील तसं आहे का डाव्या बाजूनेच पत्र लिहायला सुरुवात करायची आहे. पत्रात दिलेले नाव लिहावे, पत्र लेखकाचा पत्ता व दिनांक लिहावा. पत्रात दिलेले जे नाव आहे ते लिहावं म्हणजे सेंडर्स ॲड्रेस जो पत्र लिहितोय त्याचं नाव, त्याचा पत्ता लिहावा. त्यानंतर टू लिहून ज्याला लिहित आहोत त्याचे पद व पत्ता लिहावा. म्हणजे आपण ज्याला पत्र लिहितोय त्याचं नाव आणि पत्ता देखील लिहावा. आणि त्यानंतर पत्राचा मुख्य विषय लिहून अधोरेखित करावा. आता बघा इथे काय सांगितलेले, इन्फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट नसतो. ही एक त्यातली स्टेप आहे. इन्फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट नसतो, पण फॉर्मल लेटरमध्ये सब्जेक्ट असतो का, जेणेकरून आपल्याला समजतं का पत्र कोणत्या कारणाने लिहिलं गेलेलं आहे
किंवा पत्र नेमकं का लिहिलं गेलेलं त्यासाठी याच्यामध्ये सब्जेक्ट हा असतो. सब्जेक्ट म्हणजे विषय. तुम्ही लिहिता ना विषय कशा बाबतीत तुम्ही पत्र लिहितात ते तिथं लिहिलं जातं. योग्य अभिवादनाने पत्राची सुरुवात करून पहिल्या परिच्छेदात स्वतःचा परिचय व पत्राचा विषयाचा परिचय करून द्यावा. जसं आहे तसंच का पत्र तुम्ही का लिहितात आणि स्वतःचं तुम्ही इंट्रोडक्शन करता ते लिहायचं. त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे गाभा घटकातील मुद्दे स्पष्ट करावे. बॉडी ऑफ लेटर बोलतो ना आपण. हां, मग तुम्ही नेमकं पत्र का लिहितात त्याचं सविस्तर तुम्ही त्याची माहिती दिली पाहिजे. जे तुम्ही विषयामध्ये दिलेलं आहे त्या विषयाला अनुसरून त्याबद्दलची मुद्देसूद अशी तुम्ही माहिती तिथं दिली पाहिजे. शेवटी पत्र ज्या उद्देशाने लिहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी विनंती करून पत्राचा शेवट करणे. आता इथं सांगितलं विनंती करणे. आता एखाद्या गोष्टीची कंप्लेंट करत आहोत त्या ती कंप्लेंट तिची जे अधिकारी वर्ग असतात त्यांनी काय दखल घ्यावी यासाठी तुम्ही विनंती करत आहात. अशा प्रकारे पत्राच्या शेवटी विनंती करून पत्राचा शेवट करावा. युअर फेथफुली, ऑबिडियंटली, ट्रूली यापैकी योग्य पद्धतीने शेवट करून स्वाक्षरी करून त्याखाली कंसात आपले नाव लिहावे. आता एंड ऑफ द लेटरमध्ये इन्फॉर्मलमध्ये वेगळं येतं आणि फॉर्मलमध्ये वेगळं येतं. जसं इन्फॉर्मलमध्ये सॅल्युटेशन एकच ठरलेलं असतं डिअर, तसं इथं रिस्पेक्टेड अशा प्रकारे सॅल्युटेशन येतं. हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर हे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या का कशा प्रकारे हे फॉर्मल लेटर असतं. आता एक एक स्टेप आपल्याला पाहायची का कशा प्रकारे फॉर्मल लेटर लिहिलं जातं. बघा, हिअर इज द डिटेल अबाउट द लेटर फॉर्मॅट. फॉर्मल लेटर असं सांगितलं इथं. आता इथं सांगितलं कशा प्रकारे कोणाकोणाला पत्र लिहिलं जातं, कशा प्रकारे पत्र लिहिलं जातं. रिटर्न ओनली फॉर ऑफिशियल पर्पज. आपण मगाशीच बघितलं की हे कार्यालयीन कामकाजासाठी पत्र लिहिलं जातं. रिटर्न टू अन एडिटर, अ प्रिन्सिपल, द म्युन्सिपल कमिशनर, द सेक्रेटरी. म्हणजे कशा प्रकारे कोणाकोणाला हे पत्र लिहिलं जाऊ शकतं हे फॉर्मल लेटर. एडिटर असतील, प्रिन्सिपल म्हणजे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य असतील, द म्युन्सिपल कमिशनर आयुक्त आपले महापालिकेचे आयुक्त असतात त्यांना पत्र लिहिलं गेलं असतं. द सेक्रेटरी म्हणजे अशा प्रकारचे जे कार्यालयीन कामकाजाशी निगडीत जे अधिकारी आहेत त्यांना अशा प्रकारचं पत्र लिहिलं जातं. सेक्रेटरी ऑफ युअर सोसायटी, द मेयर, महापौरांना देखील आपण पत्र लिहितो ते देखील फॉर्मलच लेटर असतं. शुड बी ब्रीफ अँड प्रेसेस म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं आपल्याला काय सांगायचे, जो गाभा घटक आहे तो आपल्याला व्यवस्थित तिथं मांडता आला पाहिजे. या पत्राचा जो नेमका विषय आहे तो आपल्याला व्यवस्थित मांडता आला पाहिजे. का त्या पत्रातून आपल्याला काय सांगायचं आहे, समोरच्या व्यक्तीला आपल्याला काय सांगायचं ते व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. फॉर्मल टोन अँड पोलाइट एक्सप्रेशन. आता आपण जसं घरच्यांना पत्र लिहितो तशा प्रकारचं पत्र न लिहिता याच्यामध्ये एक फॉर्मल प्रकारची टोन, फॉर्मल प्रकारचं भाषा वापरायला लागते का जी कार्यालयीन जे आपले कार्यालयीन जे आपले सिनियर असतात किंवा आपले ज्यांना आपण पत्र लिहितो त्यांना अनुसरून तशा प्रकारची भाषा त्या पत्रामध्ये वापरावी लागते. प्रोबॅबली वन साइड ऑफ द पेज. एक साईडला पेजच्या एक साईडलाच तो पत्र लिहायचा असतो. जसं आपण इन्फॉर्मल लेटरमध्ये बघितलं का एक साईडलाच कसं पत्र लिहिलं गेलेलं आहे. पूर्वी कसं असतं उजवी साईड डावी साईड अशा प्रकारे पत्र लिहिलं जायचं. परंतु आत्ताचे जे पत्र लेखनाची जी फॉर्मॅट आहे तो पूर्णपणे डाव्या साईडनीच सुरुवात करायची. म्हणजे आता मी लिहित असताना मी याचा उपाय आहे तर लिहित असताना या साईडनीच पूर्णपणे पत्र लिहावं लागणार आहे. तर झालं का कशा प्रकारे कोणाकोणाला आणि कशा प्रकारचं हे फॉर्मॅट आहे हा फॉर्मल लेटरचा. पुढे बघूया. व्हॉट इज द फॉर्मल लेटर. आता ते देखील तेच सांगितलेलं आहे का कशा प्रकारे आणि कोणाकोणाला पत्र लिहिलं जातं ते. आता फॉर्मल लेटर्स मे बी रिटर्न टू इन्स्टिट्यूशन्स, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स, बिझनेस लेटर. म्हणजे आपल्या शासनाशी निगडीत जे कार्यालय असतात त्यांच्याशी जे वेगवेगळे त्यांचे काय असतात क्षेत्र असतात तेथील अधिकारी लोकांना पत्र लिहितो आपण. हे देखील काय असतात तर फॉर्मल लेटरमध्येच येतात. नेमकं आपल्याला यातून काय सांगायचं ते आपल्याला विषयामध्ये व्यवस्थित मांडता आला पाहिजे. म्हणजे विषय नेमकं ज्यांना पत्र लिहितो त्यांना लगेच समजलं पाहिजे का यांनी कोणत्या कारणासाठी हे पत्र लिहिले. जेव्हा आपण विषय लिहितो ना त्या विषयामध्ये आपल्याला व्यवस्थित मांडता आला पाहिजे का नेमका विषय काय आपण लिहितोय आणि तोच विषय धरून आपल्याला काय करायचं बॉडी ऑफ द लेटरमध्ये पूर्णपणे त्या जो विषय लिहिलाय तो मुद्देसूद तिथं मांडायचा असतो. पुढे बघूया. आता या फॉर्मल लेटरचे टाइप्स कोणकोणते म्हणजे आपण जे पत्र लिहितो कार्यालयीन पत्र लिहितो ते कोणाकोणाला लिहिलं जातं आणि कुठल्या कुठल्या कारणाने लिहिलं जातं ते बघूया. द फॉर्मल लेटर इज ऑफ व्हेरियस टाईप अँड इज
इन ऑल ऑर्गनायझेशन्स गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट, म्हणजे सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांमधील कार्यालयामध्ये हे पत्र वापरले जाते किंवा या पत्राचा वापर केला जातो. ॲज ए मीन्स ऑफ कम्युनिकेशन, संपर्क साधण्यासाठी, तेथील जे अधिकारी वर्ग त्यांचे संपर्क साधण्यासाठी. फॉर्मल लेटर्स आर युज्ड फॉर इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल कम्युनिकेशन. द टाइप्स ऑफ फॉर्मल लेटर आर मेन्शन बिलो. आता बघा त्याचे कशा प्रकारचे पत्र लिहिले जातात. लेटर ऑफ इन्क्वायरी, एखाद्या ठिकाणची आपल्याला चौकशी करायची असेल, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल त्यापूर्वी आपण तिथं जाण्यापूर्वी तिथं तेथील माहिती मिळवण्यासाठी चौकशी करण्यासाठी देखील आपण पत्र लिहितो. ऑर्डर लेटर, आपल्याला मागणीपत्र, जसं तुम्हाला मराठीमध्ये असतं मागणीपत्र, पुस्तकांची मागणी वगैरे, आपण जे खेळतो त्या खेळातील वस्तूंची मागणी, म्हणजे आपल्याला एखादी वस्तू मागवायची असेल त्यावेळेस ते ऑर्डर लेटर ते देखील काय असतं फॉर्मल लेटरमध्ये येतं. लेटर ऑफ कंप्लेंट, आता आपण तक्रारी करतो, आता रस्त्यावर वेगवेगळे खड्डे पडलेले आहेत तर आपण महापौरांना, आयुक्तांना किंवा अजून कोणाला शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना आपण पत्र लिहितो. कुठले? तक्रारीचे पत्र लिहितो. तर हे तक्रार करणारे जे पत्र आहेत ते देखील फॉर्मल लेटरमध्ये येतात. रिप्लाय टू अ लेटर ऑफ कंप्लेंट, आपण जी कंप्लेंट केलेली आहे त्याला आपण उत्तर देण्यासाठी देखील आपण काय करू शकतो? पत्र लिहितो, ते देखील फॉर्मल लेटरमध्ये येते. प्रमोशन लेटर, सेल्स लेटर, म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मल लेटर्स आहेत. म्हणजे अशा प्रकारे हे पत्र लिहिले जातात. मागणी असेल, तुम्हाला तक्रार करायची असेल, तुम्हाला चौकशी करायची असेल, हे सगळे पत्र लेखनाचे जे प्रकार आहेत हे सगळे येतात फॉर्मल लेटरमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये औपचारिक म्हणजेच कार्यालयीन पत्रामध्ये याचा समावेश होतो. समजलं? म्हणजे कशा प्रकारे आणि कोणत्या प्रकारचे पत्र येतात या फॉर्मल लेटरमध्ये ते आपण पाहिलेलं आहे. पुढे बघूया. आता आपण फॉर्मॅट बघूया. जसं आपण इन्फॉर्मल लेटरचं पाहिलं होतं फॉर्मॅट, कशा प्रकारे तो पत्र स्टेप बाय स्टेप लिहिलं जातो, तसं इथं पण दाखवलेलं आहे की या इन्फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट कसा आहे, कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप हे पत्र लिहिलं जातं. बघा दिलेलं तुमच्या स्क्रीनवर दिसतो तुम्हाला की पहिले सेंडर्स नेम, ॲड्रेस आणि डेट. जो पत्र लिहितो त्याचं नाव, त्याचा पत्ता आणि नंतर डेट. सेम तशीच प्रोसिजर आहे जशी इन्फॉर्मल लेटरमध्ये, परंतु त्याच्यामध्ये काही एक दोन काय ज्या स्टेज आहेत किंवा ज्या स्टेप्स आहेत त्या वाढीव आहेत. बघा पुढे सांगितलेलं आहे रेसिपियंट्स ॲड्रेस, सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन. बघा ज्यांना पत्र लिहितो, ज्यांना पत्र आपण लिहिणार आहोत त्यांचा ॲड्रेस पाहिजे, नंतर असतं सब्जेक्ट म्हणजे मेन म्हणजे विषय, का नेमका आपण ज्या अधिकाऱ्यांना पत्र लिहितोय, कोणत्या कारणाने पत्र लिहितो तो विषयमध्ये आपल्याला व्यवस्थित मांडता आला पाहिजे. नंतर असतं सॅल्युटेशन. सॅल्युटेशनमध्ये आपण जसं इन्फॉर्मल लेटरमध्ये डिअर वापरायचो, डिअर मदर, डिअर फादर, डिअर ब्रदर, डिअर सिस्टर, डिअर फ्रेंड, तर इथं रिस्पेक्टेड हा शब्द जास्तीत जास्त वापरला जातो. सॅल्युटेशनमध्ये रिस्पेक्टेड हा शब्द जास्तीत जास्त वापरला जातो. नंतर त्याच्यानंतर असतं बॉडी ऑफ द लेटर. नेमकं आपण पत्र का लिहिलेलं आहे ते विषयाला अनुसरून त्याबद्दलची परिपूर्ण माहिती मुद्देसूद मांडता आली पाहिजे आपल्याला या बॉडी ऑफ द लेटरमध्ये. कन्क्लुडिंग लाईन आणि सबस्क्रिप्शन ऑर क्लोजिंग, म्हणजे अशा प्रकारे हा फॉर्मॅट आहे फॉर्मल लेटरचा. आणि इथं मार्किंग स्कीम पण दिलेली आहे. जे तुम्ही पहिले लिहिणार आहात सेंडर्स नेम, ॲड्रेस, डेट याला अर्धा मार्क आहे. नंतर रेसिपंट्स ॲड्रेस, आता तुम्हाला त्यांचा ॲड्रेस दिला असेल तर त्यावेळेस तो व्यवस्थित तुम्ही लिहिला का नाही त्याला अर्धा मार्क आहेत. नंतर तुम्ही सब्जेक्ट व्यवस्थित लिहिला आहे का नाही त्याला देखील अर्धा मार्क आहे. नंतर बॉडी ऑफ द लेटर म्हणजे तुम्ही ज्या विषयाला अनुसरून हे पत्र लिहितात ते पत्र तुम्ही मुद्देसूद लिहित आहात का नाही त्याला 2 मार्क दिलेले आहेत. नंतर सबस्क्रिप्शन ऑर क्लोजिंग याला अर्धा, आणि तुम्ही जे पत्र लिहित आहात त्या पत्रातील जे वाक्य आहेत त्या वाक्यांमध्ये ग्रॅमॅटिकली तुम्ही व्यवस्थित लिहिले आहेत का नाही त्याला 1 मार्क आहेत. असे एकूण 5 मार्क. 5 मार्काला तुम्हाला हा प्रश्न असणार आहे. बघा पहिले अर्धा 1, नंतर अर्धा आहे, 1.5, 3.5, 4.5 आणि 5, म्हणजे अशा प्रकारे 5 मार्काचा तुम्हाला हा प्रश्न असणार आहे. तर अशा प्रकारचा हा फॉर्मॅट आहे फॉर्मल लेटरचा. आता याच्यात जे हे सांगितलं सेंडर्स नेम, ॲड्रेस, डेट, रिस्पॉन्ड ॲड्रेस, सब्जेक्ट, सॅल्युटेशन, बॉडी ऑफ द लेटर हे जे सांगितले आहेत, आता याचं या प्रत्येक मुद्द्याचा आपण बघूया, त्याची माहिती घेऊया. बघा अशा प्रकारे सांगितलेलं आहे जे तुम्हाला मगाशी फॉर्मॅट दाखवला ते कशा प्रकारे. फॉर्मल लेटर कंप्राइज ऑफ फॉलोइंग एलिमेंट्स. बघा
ॲड्रेसमध्ये येतो सेंडर्स ॲड्रेस आणि रिसीव्ह ॲड्रेस. रिसिव्हरचा म्हणजे जो पत्र लिहितो आणि जो पत्र स्वीकारतो. डेट, सॅल्युटेशन, सब्जेक्ट, बॉडी टेक्स्ट आणि एंडी. म्हणजे अशा प्रकारचे मुद्दे त्यामध्ये यायला पाहिजेत. इथे फक्त सांगितलेले आहे का कशा प्रकारचे मुद्दे, परंतु त्याची मांडणी कशा प्रकारे ती आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलेली आहे. बघा कसं तुम्ही समोर जर एखादा पान किंवा वही घेऊन बसला असाल तर तुम्ही उजव्या हाताने लिहाल, परंतु ते डाव्या साईडला लिहायला लागेल तुम्हाला. म्हणून सांगतो का इथं प्रत्येक जी पत्राची सुरुवात आहे ही परिपूर्ण म्हणजे पूर्ण पत्र हे डाव्या साईडलाच लिहिलं गेलं पाहिजे. इथे सांगितलेलं आहे का कशा प्रकारे ॲड्रेस दिलेला आहे, जो सेंडर आहे त्याचा ॲड्रेस कशा प्रकारे आहे ते इथं सांगितलेलं आहे. नंतर डेट. आता इथं डेट सांगितलेलं आहे, तुम्ही स्पेस सोडू शकता किंवा नाही. ॲड्रेस नंतर तुम्ही एक स्पेस सोडू शकता, म्हणजे एक लाईन सोडू शकता आणि नसेल सोडायची तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. हे आपण इन्फॉर्मल लेटरमध्ये पण पाहिलं. आता फॉर्मॅट ऑफ फॉर्मल लेटर. ॲड्रेस, सेंडर्स ॲड्रेस. ऑलवेज राईट युअर ॲड्रेस ऑन द लेफ्ट हँड कॉर्नर. वरती लिहा. यू नीड टू मेन्शन युअर स्ट्रीट ॲड्रेस, सिटी, स्टेट, पिनकोड अँड युअर कॉन्टॅक्ट नंबर. आता त्या ॲड्रेसमध्ये काय काय पाहिजे सांगितलं बघा. हां, तुमचा युअर स्ट्रीट ॲड्रेस, सिटी तुमचं शहर कोणतं, त्या शहरातील रस्ता सांगितलेला आहे. नंतर स्टेट तुमचं राज्य कोणतं, तेथील त्या शहराचा पिनकोड आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, इथं संपर्क क्रमांक तुमचा तिथे लिहायला लागतो. आणि रिसिव्हर्स ॲड्रेसमध्ये काय, ऑलवेज मेन्शन द रिसिव्हर्स ॲड्रेस इन द राईट हँड कॉर्नर जस्ट बिलो द डेट. म्हणजे बघा तुम्ही हे सगळं लिहिल्यानंतर, सेंडर्स ॲड्रेस लिहिल्यानंतर बरोबर त्याच्या खाली तुम्हाला काय करायचं, ऑलवेज मेन्शन द रिसिव्हर्स ॲड्रेस इन द राईट हँड कॉर्नर जस्ट बिलो द डेट. डेट असते ना, डेटच्या खाली तुम्हाला हे रिसिव्हरचा ॲड्रेस लिहायचा, म्हणजे तुम्ही ज्यांना पत्र लिहित आहात त्यांचा ॲड्रेस लिहायचा असतो. बघायचं दाखवलेलं आहे का, सेंडर्स ॲड्रेस, नंतर डेट, नंतर रिसिव्हर्स ॲड्रेस. अशा प्रकारे इथं आपल्याला दिसते. पुढे बघूया. नंतर असतं सब्जेक्ट. तुम्ही पत्र का लिहितात, पत्राचा नेमका विषय काय तो तुम्हाला या सब्जेक्टमध्ये लिहायचा असतो. सॅल्युटेशन, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅम, अशा प्रकारे तुम्हाला सॅल्युटेशन त्यामध्ये द्यावायचा असतो किंवा लिहायचा असतो. जसं मी सांगितल्याप्रमाणे की इन्फॉर्मल लेटरमध्ये तुम्ही काय करता तर डिअर हे सॅल्युटेशन वापरता, परंतु फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम अशा प्रकारचं सॅल्युटेशन वापरावं लागतं. आता बॉडी ऑफ द लेटरमध्ये काय काय सॅल्युटेशन झाल्यानंतर बॉडी ऑफ द लेटरमध्ये पॅराग्राफ 1, इंट्रोड्यूस युअर सेल्फ अँड द पर्पज टू रायटिंग द लेटर. पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला काय लिहायचे बॉडी ऑफ द लेटरमध्ये, का इंट्रोड्यूस युअर सेल्फ, तुम्ही स्वतःचा काय करून द्या, परिचय करून द्या त्या पॅराग्राफमध्ये, त्या परिच्छेदामध्ये. आणि तुम्ही पत्र का लिहित आहात हे त्याच्यामध्ये लिहा, म्हणजे त्यांना समजून का पत्र कोण लिहितं आणि कोणत्या कारणाने लिहिते. नंतर पॅराग्राफ 2 मध्ये डिटेल्स ऑफ द टॉपिक, आणि तुम्ही जे विषय लिहिलेले आहे त्या विषयाला अनुसरून त्याची परिपूर्ण माहिती तिथं लिहिली गेली पाहिजे. का तुम्ही पत्र का लिहित आहात, नेमकं काय कारण आहे, आणि त्याचे मुद्देसूद मांडणी तुम्ही केलेली पाहिजे. आणि पॅराग्राफ 3 मध्ये कन्क्लूड अँड एंड, शेवटी तुम्हाला पत्र शेवट करताना त्याच्यामध्ये तुम्हाला या व्यतिरिक्त वेगळं काय सांगायचे का ते सांगायचं आणि पत्राचा शेवट करायचा असतो. बघा परत सांगतो, बॉडी ऑफ लेटरमध्ये काय काय सांगितलेलं आहे का तुम्ही स्वतःचा परिचय करून द्या आणि तुम्ही पत्र का लिहित आहात ते सांगा. नंतर तुम्ही जे विषय लिहिलेले, जो सब्जेक्ट लिहिलेला आहे त्या सब्जेक्टला अनुसरून त्या सब्जेक्टविषयी, त्या विषयाबद्दल तुम्हाला काय करायचे मुद्देसूद मांडणी करून तो सब्जेक्ट तुम्ही लिहिलेला आहे तो पटवून देण्यासाठी व्यवस्थित त्याची माहिती तिथं लिहिली गेली पाहिजे. आणि शेवटी डिटेल्स ऑफ द टॉपिक आणि कन्क्लुजिंग आणि एंड, अशा प्रकारे हा फॉर्मल लेटरचा काय फॉर्मॅट आहे. आता जसं आपण इन्फॉर्मलमध्ये डिअर वापरतो तसं इथं सॅल्युटेशनमध्ये इथं काय वापरले, सॅल्युटेशन डिअर सर, मॅडम, सफिस. इफ यू नो द नेम ऑफ द पर्सन, address them directly. Ensure that you address them formally using Rev, Dr, Mr, Mrs or Miss and including their full name. आता इथं सांगितलं आहे तर तुम्ही रिस्पेक्टेड किंवा डिअर, तुम्ही जर त्यांना ओळखत असेल तर तुम्ही डिअर देखील तिथं वापरू
शकता. आता इथे सांगितलं सब्जेक्ट आणि बॉडी बद्दल. बॉडी ऑफ द लेटर. सब्जेक्ट इज द अजेंडा ऑफ पर्पज ऑफ रायटिंग द लेटर. आता तुम्ही जो विषय लिहिणार आहात तो गाभा घटक असणार आहे त्या पत्राचा. राईट द सब्जेक्ट ऑफ द लेटर, कीप इट ब्रीफ अँड इट पॉसिबल इन वन लाईन ओनली. आता तुम्ही जो सब्जेक्ट लिहिणार आहात तो व्यवस्थित लिहा, तर समजून येईल असं लिहा आणि जास्तीत जास्त कमीत म्हणजे अँड इफ पॉसिबल इन वन लाईन ओनली. एक लाईनमध्ये असणं चांगलं आहे ते. आणि बॉडी टेक्स्ट तुम्हाला नेमकं तुम्ही काय करत आहात की पत्र का लिहिलेलं आहे त्या विषयाला अनुसरून तुम्ही त्या बॉडी ऑफ द लेटरमध्ये काय काय लिहायला पाहिजे. ऑलवेज ऑर्गनाइज द रिटर्न रायटिंग इन टू पॅराग्राफ. द रायटिंग शूड इन्क्लूड सफिस्टिकेटेड व्होकॅब्युलरी, स्टँडर्ड स्पेलिंग्स अँड पंक्च्युएशन. आता त्यामध्ये तुम्ही काय काय वापरलं पाहिजे, चांगल्या प्रकारच्या शब्दांचा वापर केला पाहिजे, स्पेलिंग व्यवस्थित लिहिली पाहिजे. नंतर त्याच्यामध्ये जे विरामचिन्ह आहेत त्या विरामचिन्हांचा व्यवस्थित वापर केला पाहिजे. द रिझन बिहाइंड युझिंग पॅराज इट is to keep the reader interested and to separate one point from another. आता तुम्ही लिहित असताना, पत्र लिहित असताना तुम्ही मुद्दे मांडत असताना प्रत्येक मुद्दा वेगळा असावा का तो एकमेकांमध्ये गुंतलेला नसावा. व्यवस्थित मुद्देसूद लिहिलेलं असावं. इट्स ऑलवेज अबाउट गिविंग ॲज मच ॲज पॉसिबल टू द रीडर. इथे सांगितलेलं आहे इट्स ऑलवेज अबाउट गिविंग ॲज मच क्लिअरिटी ॲज पॉसिबल टू द रीडर. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे लिहा का समोरचा जो व्यक्ती आहे, जो रिसिव्हर आहे, त्याला व्यवस्थित तो पत्र समजलं पाहिजे किंवा त्या विषय जो आपण मांडत आहोत ते व्यवस्थित समजलं पाहिजे. आता जे आपण बॉडी ऑफ द लेटरमध्ये पॅराग्राफ लिहिणार आहोत 3 पॅराग्राफ, ते त्याच्यामध्ये नेमकं काय काय पाहिजे बघा. द फर्स्ट पॅराग्राफ ऑल्सो नोन ॲज इंट्रोडक्शन शुड बी शॉर्ट अँड ऑन पॉईंट. आता पहिल्या पॅराग्राफमध्ये बघितलं का आपल्याला काय करायचं आहे, तर त्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन म्हणजे आपला स्वतःचा परिचय द्यावायचा आहे. मेन्शन द पर्पज ऑफ द लेटर इन द फर्स्ट पॅराग्राफ इटसेल्फ सो दॅट द रीडर इज क्लिअर अबाउट युअर इंटेन्शन बिहाइंड रायटिंग द लेटर. तुम्ही काय करायला पाहिजे, तुमचा परिचय दिल्यानंतर तुम्ही पत्र का लिहितात ते लिहिलं पाहिजे का जेणेकरून पत्र वाचणारा, पत्र ज्याला मिळणार आहे त्याला समजून येईल का नेमकं पत्राचा इंटेन्शन, पत्र लिहिण्याचं कारण काय आहे. The paragraph is the middle are also called the body of the letter and it should contain some relevant details with reference to the purpose stated in the first para. आता दुसऱ्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला बॉडी ऑफ द लेटर बोललं जातं, त्याच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय करायचे, शुड कंटेन सम रिलेव्हंट डिटेल्स विथ रेफरन्स टू द पर्पज स्टॅटेड इन द फर्स्ट पॅरा. तुम्ही फर्स्ट पॅरामध्ये जे तुम्ही काय केलेलं असणार आहे, विषय मांडलेला आहे, त्या विषयाला अनुसरून जी तुम्हाला डिटेल्स, जी माहिती सांगायची ती व्यवस्थित इथं मांडली गेली पाहिजे. पुढे बघूया. द लास्ट पॅराग्राफ ऑल्सो नोन ॲज कन्क्लुजन शुड टॉक अबाउट द ॲक्शन यू एक्सपेक्टेड द रिसिपंट ऑफ द लेटर टू टेक. आता आपण ज्यांना पत्र लिहित आहोत त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत ते आपण तिथं काय करू शकतो, मांडू शकतो. म्हणजे एखादी तक्रार करत असो तर आपल्याला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे किंवा आपण विनंती करतोय, तर अशा प्रकारे एक्सपेक्टेड द रिसिपंट ऑफ द लेटर टू टेक. मेंटेन अ रिक्वेस्टिंग टोन इन द लास्ट पॅराग्राफ ॲज मच ॲज यू कॅन. म्हणजे आपण काय करतो, रिक्वेस्ट करतो, त्यांना रिक्वेस्ट करतो. एखादी आपली तक्रार असेल, एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला त्यांना सांगायचं असेल तर त्याबद्दल आपण रिक्वेस्ट करतो. अशा टोनमध्ये आपल्याला त्या पॅराग्राफचा शेवट करायचा असतो. फॉर्मॅट ऑफ फॉर्मल लेटर एंडिंग. आता एंडिंगला काय करायचं आपल्याला, एंडिंग साइन ऑफ विथ ॲन अप्रोप्रिएट क्लोजिंग स्टेटमेंट फॉलोइंग बाय युअर सिग्नेचर अँड फुल नेम. द मोस्ट प्रिपेअर्ड सॅल्युटेशन आर. आता शेवट करताना तुम्हाला काय वापरायचे बघा, तिथं काय वापरायचं, युअर फेथफुली, युअर सिन्सिअरली etc. signing off with an appropriate statement significance that you hold the receiver in high regards. आता इथं शेवटी काय वापरत, जसं इन्फॉर्मलमध्ये युअर ब्रदर, युअर डिअर सिस्टर असं बोलतो, लविंगली सिस्टर, युअर लविंगली ब्रदर असं लिहितो. तर इथं काय लिहायचं आपल्याला एंड ऑफ द लेटरला, युअर फेथफुली, युअर सिन्सिअरली अशा प्रकारचं एंड ऑफ द लेटरला तुम्हाला सॅल्युटेशन लिहायचं असतं. पुढे बघूया. बघा इथे दिलेलं आहे सर, मॅडम, म्हणजे कशा प्रकारे पत्राचा एक प्रकारे थोडक्यात इथं
सांगितलेलं आहे. सॅल्युटेशन पण शेवटचं जे सॅल्युटेशन ते पण सांगितलेलं, युअर सिन्सिअरली, युअर ट्रुली, कॉम्प्लिमेंटरी क्लोजिंग, हे देखील इथं दाखवलेलं आहे. आता एक एक्झाम्पल बघूया आपण. आता हे जे आपण स्टेप्स बघितल्या, त्या स्टेपला अनुसरून एक एक्झाम्पल म्हणजे कशा प्रकारे पत्र लिहिलं गेलेलं आहे ते पाहूया. बघा, क्वेश्चन आहे, राईट अ लेटर टू द एडिटर ऑफ ए न्यूज पेपर ऑन द टॉपिक स्ट्रीट लाईट प्रॉब्लेम्स. आता इथं सांगितलेलं आहे. आता हे ऑफिशियल म्हणजे हे औपचारिक पत्र आहे. हे कशावरून कळतं आपल्याला? राईट अ लेटर टू द एडिटर म्हणजे न्यूजपेपरच्या एडिटरला आपल्याला पत्र लिहायला सांगितलं. म्हणजे ते आपल्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील किंवा आपले जवळचे कोणी नसून ते एक कोण आहेत तर कार्यालयीन कार्यालयीन क्षेत्रातील आहेत. त्यामुळे त्यांना काय करायचं आपल्याला पत्र लिहायचे म्हणून हे जो पत्र आहे ते कसलं आहे? फॉर्मल लेटर आहे. आता इथे सांगितलं, राईट अ लेटर टू द एडिटर ऑफ ए न्यूज पेपर ऑन द टॉपिक स्ट्रीट लाईट प्रॉब्लेम्स. आता इथं न्यूजपेपरचे जे एडिटर आहेत त्यांना पत्र लिहायला सांगितलं आणि इथं विषय पण त्या पत्राच्या जो क्वेश्चन सांगितलं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? टॉपिक स्ट्रीट लाईट प्रॉब्लेम्स म्हणजे रस्त्यावरील जे रहदारीचे जे रस्ते असतात तिथं जे लाईटचा जो प्रॉब्लेम असतो त्यावर आधारित त्यांनी हा विषय धरलेला आहे. तर बघा, आता सांगितलेलं इथं का पत्र हा तुमच्या डाव्या साईडने म्हणजे तुम्ही जसे लिहित असते त्या डाव्या हाताच्या कॉर्नरनी, टॉप कॉर्नरनी तुम्हाला तो पत्र लिहायला सुरुवात करायची. इथं दिलेलं बघा. आता पहिले ॲड्रेस लिहायला सांगितलं आपल्याला. कोणाचा? सेंडर्स ॲड्रेस. बघा ते दिसतोय सेंडर्स ॲड्रेस. जो पत्र लिहितोय त्याचं टॉपला काय आहे? ॲड्रेस दिलेला आहे. हिल व्ह्यू अपार्टमेंट, मानपाडा, घोडबंदर रोड, ठाणे. आता हे जे पत्र लिहितात ना त्यांचा हा पत्ता आहे. नंतर सांगितलेलं आहे का तुम्ही एक लाईन सोडा अगर नका सोडू, कंटिन्यू करा. पण इथे एक लाईन सोडलेली आहे कशासाठी? डेटसाठी. ऑक्टोबर 2 नंतर कॉमा दिलेलं आहे 2020. हां, नंतर मग एक लाईन सोडून तिथे काय झालेलं आहे? रिसिव्हर्स ॲड्रेस. रिसिव्हर्स म्हणजे ज्याला आपण पत्र लिहितोय त्यांचं इथं ॲड्रेस हवा आहे. आता ॲड्रेस आपण कशा प्रकारे लिहू शकतो? का तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, राईट लेटर टू द एडिटर ऑफ अ न्यूजपेपर. न्यूजपेपरचे जे एडिटर त्यांना पत्र लिहायचे म्हणजे रिसिव्हर ॲड्रेसमध्ये त्यांचा ॲड्रेस येईल. द एडिटर इंडियन एक्सप्रेस मुंबई. आता जे एडिटर आहेत ते इंडियन एक्सप्रेसचे आहेत आणि त्यांचा पत्ता दिलेला आहे मुंबई, एवढंच दिलेलं आहे. नंतर सांगितलेलं आहे सॅल्युटेशन. आता तुम्ही तुमचे ओळखीचे असतील तर तुम्ही डिअर पण लिहायला सांगितलेलं आहे किंवा तुमचे जवळचे असतील तर साहेब कोण वगैरे ते अधिकारी वर्ग तर तुम्ही डिअर पण लिहू शकता. परंतु ते दिलेलं आहे रिस्पेक्टेड सर. नंतर दिलेलं आहे सब्जेक्ट. आता सब्जेक्ट तुम्हाला जो प्रश्न दिलेला असतो ना त्या प्रश्नामध्येच तो सब्जेक्ट आपल्याला दिसून येतो. आता सब्जेक्ट बघा, सांगितलं तुम्हाला पत्र क्वेश्चन काय सांगितलं? राईट अ लेटर टू द एडिटर ऑफ ए न्यूजपेपर ऑन द टॉपिक स्ट्रीट लाईट प्रॉब्लेम्स. आता सब्जेक्टमध्ये काय येईल? स्ट्रीट लाईट प्रॉब्लेम्स म्हणजे जे रहदारीचे रस्ते असतात त्या रस्त्यावरील जे लाईट्स असतात त्या लाईट्सच्या प्रॉब्लेमबद्दल पत्र लिहिलेलं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला आता लेटरला सुरुवात करायची आहे. लेटरला सुरुवात करत असताना बॉडी ऑफ द लेटर त्याच्यामध्ये नेमकं 3 पॅरेग्राफ येतात. तर काय? इंट्रोडक्शन, बॉडी ऑफ द लेटर आणि एंडिंग ऑफ द लेटर. आता याच्यामध्ये बघूया आपण इंट्रोडक्शनमध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये इंट्रोडक्शन आणि सब्जेक्टबद्दल माहिती सांगायला सांगितलं. इथं सांगितलं का बघा, थ्रू द एस्टिमेट कॉलम ऑफ युअर prestigious newspaper, I would like to draw your kind attention toward street light problem in our area. बघा, आता त्यांनी या पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी जो विषय मांडलेला आहे, जो विषय त्यांनी लिहिलेला आहे स्ट्रीट लाईट प्रॉब्लेम, त्याबद्दल सांगितलेलं आहे का थ्रू द एस्टिमेट कॉलम ऑफ युअर प्रेस्टिजियस न्यूजपेपर आय वुड लाईक टू ड्रॉ युअर काइंड अटेन्शन टुवर्ड स्ट्रीट लाईट प्रॉब्लेम इन अवर एरिया. त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी सांगितलं का तुमचं लक्ष ड्रॉ युअर काइंड अटेन्शन, तुमचं लक्ष वेधण्यासाठी हे पत्र त्यांनी लिहिलेले आहे. कशा बाबतीत? टुवर्ड स्ट्रीट लाईट प्रॉब्लेम इन अवर एरिया. त्यांचा जो एरिया आहे, त्यांचा जो भाग आहे, त्यांचा जो परिसर आहे, त्या परिसरातील जे लाईट्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत, रस्त्यावरील रहदारीचे जे रस्ते त्या रस्त्यावरील जे प्रॉब्लेम्स आहेत ते इथं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेकंड पॅराग्राफमध्ये बघूया, वी हॅव कंप्लेंट मल्टिपल टाइम्स रिगार्डिंग फ्यूज स्ट्रीट लाईट बट टू नो अवेल. पीपल आर फेसिंग अ लॉट्स ऑफ डिफिकल्टीज. आता त्यांनी सांगितलेलं आहे का त्यांनी याबद्दल कंप्लेंट केलेली आहे, अनेक तक्रारी केलेल्या आहेत, परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं गेलेलं नाही आहे. आणि त्यामुळे काय होतं, लोकांना खूप अशा डिफिकल्टीजला, अडचणींना सामोरं जावं लागतं. पुढे बघूया, बिकॉज ऑफ इट म्हणजे या स्ट्रीट लाईटची नसल्यामुळं
काय होतं, तेथील लोक जे आहेत त्या लोकांना त्या रहदारीच्या रस्त्यावरून येता जाता खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं. रोड साईड road signs become completely invisible at night. Speed breakers, path holes, and manholes are not clearly visible, which makes our area more prone to lethal accident. आता इथं सांगितलेलं आहे का अपघात कशा प्रकारे होऊ शकतात जर लाईट नसतील तर. तिथं मेन होल्स, रस्त्यावर असतात का मेन होल्स, नंतर पाथ होल्स सांगितलेले त्यांनी, नंतर स्पीड ब्रेकर सांगितले. तर हे दिसून येत नाही कशामुळं, रात्रीच्या वेळेस, कारण का तिथं लाईट नसते, प्रकाश नसतो त्यामुळं. आणि त्यामुळे काय होतं, तिथं जास्तीत जास्त ॲक्सिडेंट म्हणजे अपघात होण्याची शक्यता आहे किंवा अपघात होतात. दिस पोजेस अ ह्यूज रिस्क टू द लाईफ ऑफ सिटीजन. आता तेथील जे लोक आहेत ते जीव मुठीत धरूनच चालणार, म्हणजे त्यांच्या जीविताला तिथं धोकाच आहे, अशा प्रकारे ते त्यांनी सांगितलेलं आहे. इट बिकम्स व्हेरी डार्क अँड अनसेफ आफ्टर इव्हनिंग. रात्रीच्या वेळेस तिथं जाणं हे योग्य नाही किंवा अनसेफ आहे, सुरक्षित नाही आहे, कारण का तिथं खूप असा अंधार पडतो. जर लाईटच नसेल तिथं अंधार पडणारच, हे त्यांनी सांगितलेलं आहे. संध्याकाळच्या वेळेस वुमन अँड चिल्ड्रन आर अफ्रेड टू स्टेप आउट ऑफ देअर हाऊस आफ्टर इट गेट्स डार्क. आता ज्या स्त्रिया आहेत किंवा जी लहान मुलं आहेत, जेव्हा रात्र होते किंवा अंधार पडतो त्यावेळेस ते तिथून जाण्यास घाबरतात किंवा तिथून ते जाण्यास टाळतात. का, कारण का तिथं जाण्यायोग्य असं प्रकाश नसतो किंवा जाण्यायोग्य तिथं मार्ग नसतो. CCTV कॅमेराज आर टोटली इन्फेक्टिव्ह. जे CCTV कॅमेरा असतात का नाही, आपण कॅमेरा बघतो, ते देखील तिथं उपयोगाचे नाही होत किंवा इनफेक्टिव्ह आहेत, कारण का लाईटच नसल्यामुळं काय होतं, ते व्यवस्थित तिथं काम त्या CCTVचा उपयोग तिथं व्यवस्थित होत नाही, डार्क असल्यामुळे. म्हणजे तिथं रात्रीच्या वेळेस काळोख असल्यामुळे त्या CCTVचा देखील तिथं काही उपयोग होत नाही. Incident of thieves are increasing unproportionally. इथे सांगितलेलं आहे का या अशा गोष्टींमुळं, अंधार असल्यामुळे किंवा स्ट्रीट लाईट नसल्यामुळं, का तेथील जो एरिया तिथं थीव्स म्हणजे चोऱ्या ज्या आहेत त्या घटनाचा प्रकार जास्त व्हायला लागलेला आहे. अनसोशियल एलिमेंट्स अननोटिस्ड. आता काही स्त्रिया असतात त्यांना संध्याकाळी जाताना कसं असतं, घाबरतात काही जणी, आणि काय काय छेडछाड करणारे लोक असतात, अनसोशियली असतात ते, म्हणजे जे समाजकंटक असतात का, जे काय करतात का मुलं असतील किंवा स्त्रिया असतील, मुली असतील, यांची देखील या अशा परिसरामध्ये छेड काढतात किंवा त्यांना त्रास देतात. दिस इज रिअली इन्क्रीजिंग अ सेन्स ऑफ फिअर अमंग सिटीजन्स. किडनॅपर्स फाइंड सच डार्क एरियाज कंडक्टिव्ह फॉर देअर अनहोली ॲक्टिव्हिटीज. आता किडनॅप इथं सांगितलं का अशा प्रकारचा जो परिसर असतो तो त्या परिसरामध्ये जे किडनॅपर्स असतात ते त्याचा जास्त वापर करतात, अशा प्रकारच्या या एरियाचा. का तिथून त्यांना काय करता येऊ शकतं, अपहरण चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. म्हणून सांगितलेलं आहे का तुम्ही काय करा, जरा लक्ष द्या आणि हे जे पाथ लाईट्स आहेत किंवा स्ट्रीट लाईट्स आहेत ते व्यवस्थित करून द्या, त्याकडे लक्ष द्या. इथं त्यांनी प्रॉब्लेम सांगितलेले आहेत कशा प्रकारे. जे स्ट्रीट लाईट प्रॉब्लेम सांगितलेले आहेत, फक्त एवढ्या एका लाईनीवर त्यांनी किती मोठी गोष्ट सांगितलेली की किती मोठे मुद्दे मांडलेले आहेत ते आपण इथे पाहिलेले आहेत. पुढे बघूया जो शेवटचा पॅराग्राफ असतो. इट नीड्स इमिडिएट ॲक्शन टू curb this menace. This is a request to take cognizance of this grave problem before it take a toll on the law and order of the society completely. Maintenance of street light is urgently required for our smooth and safe life. आता त्यांनी इथे त्यांना रिक्वेस्ट केलेली, त्यांना सांगितलेलं आहे का कशा प्रकारे आम्ही प्रॉब्लेम फेस करतोय, कोणकोणते प्रॉब्लेम आम्हाला येतात, नंतर कशा प्रकारे लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था कशा प्रकारे या इथं कायदा आणि सुव्यवस्था देखील इथं काय केलं जातं, कम्प्लिटली टेक्स टोल ऑन द लॉ अँड ऑर्डर. इथं सांगितलेलं आहे कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल पण सांगितलेलं आहे. आणि मेंटेनन्स ऑफ स्ट्रीट लाईट इज अर्जंटली रिक्वायर्ड फॉर अवर स्मूथ अँड सेफ लाईफ. म्हणजे त्याचं जे व्यवस्थापन आहे कसलं, तर ज्या स्ट्रीट लाईटीचं म्हणजे त्याचं जे त्याची जी सुधारणा करायची ते देखील महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. वी वूड हायली अप्रिशिएट युअर सपोर्ट इन द मॅटर. आता त्यांनी इथं अपेक्षा केलेली आहे काय का तुम्हाला जे आम्ही सांगितलेलं आहे तुम्ही ते काय करावं, त्याकडे लक्ष द्यावं, का तुम्ही आम्हाला त्याबद्दल सपोर्ट करावं.
इथं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे विनंतीच केलेली आहे का तुम्ही या गोष्टीकडं, या प्रॉब्लेमकडं काय करा, लक्ष द्या आणि आम्हाला या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. थँकिंग यू युअर ट्रूली दिवान खेतवान. आणि शेवटी सांगितलेलं आहे क्लोजिंग एंडिंग ऑफ द लेटरमध्ये थँकिंग यू युअर ट्रूली दिवान खेतवान. म्हणजे अशा प्रकारे कशा प्रकारे सांगितलेलं आहे का ॲड्रेस म्हणजे सेंटर्स ॲड्रेस, नंतर रिसिवर्स ॲड्रेस, सब्जेक्ट, सॅल्युटेशन, नंतर बॉडी ऑफ द लेटरमध्ये 3 पार्ट कशा प्रकारे सांगितलेले आहेत, इंट्रोडक्शन, सब्जेक्ट, नंतर बॉडी ऑफ द लेटर म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते मुद्दे मांडायचे आहेत, कशा प्रकारचे मुद्दे मांडायचे तर ते दाखवलेले आहे. आणि एंड ऑफ द लेटरमध्ये त्यांनी रिक्वेस्ट देखील आपण करू शकतो का तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या अशा प्रकारचं. आणि एंड ऑफ द लेटरमध्ये थँकिंग यू युअर ट्रूली अशा प्रकारे आपण सॅल्युटेशन देऊ शकतो. तर बघा अशा प्रकारचं हे फॉर्मल लेटर असतं. आता पुढे एक काय दिलेलं आहे, विषय दिलेला आहे. हे सोडवलेलं एक उदाहरण होतं तर कशा प्रकारे पत्र असतं. आता एक याच्यानंतर तुम्हाला एक उदाहरण दाखवतो का कशा प्रकारे आपण ऑफिशियल पत्र दुसरीकडे देखील लिहू शकतो. हे बघा आता इथे सांगितलेलं आहे ताडोबा टायगर सँक्च्युअरी. आता ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे का नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल फ्लोरा अँड फौना इन देअर नॅचरल हॅबिटॅट अ फीस्ट फॉर द आयज. आता इथे सांगितलेलं आहे स्टुडंट कॉन्शियस अवेलेबल. आता इथे गोष्टी सांगितलेल्या आहेत का ताडोबा सँक्च्युअरीला आपल्याला भेट द्यायची आहे तर तुम्ही तिथं काय करू शकता किंवा काय काय गोष्टी आहेत ते सांगितलेलं आहे. प्लॅन युअर ट्रिप नाव, बुकिंग अवेलेबल फॉर बोर्डिंग अँड लॉजिंग, नाईस फूड, फुल सिक्युरिटी अँड मेडिकल एड्स. आता इथे कॉन्टॅक्ट कोणाला करायला सांगितलं आहे, कोणाला पत्र लिहायला सांगितलं आहे, द डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर ताडोबा टायगर सँक्च्युअरी चंद्रपूर. आता इथे पत्र लिहायला सांगितलेलं आहे कोणाला, तर द डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर. आणि इथे तुम्हाला काय करायचे, रिक्वेस्ट करायची की किंवा तुम्हाला त्यांना पत्र लिहायचे का आम्हाला तिथे काय करावं, परमिशन द्यावी. कशासाठी, स्टुडंट कॉन्शियस अवेलेबल प्ले ऑन ट्रिप नाऊ. म्हणजे तुम्ही तिथं काय करत आहात, तिथे तुम्ही जात आहात तर कोणकोणत्या गोष्टी तिथं आहेत ते इथे सांगितलेले. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचे, कॉन्टॅक्ट कोणाला करायचे, द डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर यांना हे पत्र लिहायचं आहे. म्हणजे देखील एक काय ऑफिशियल पत्र आहे, म्हणजे कार्यालयीन पत्र आहे, म्हणजेच काय फॉर्मल लेटर आहे. तर अशा प्रकारे बघा काय, तर अशा प्रकारे आज आपण रायटिंग स्किलमधील A2 फॉर्मल लेटर म्हणजे औपचारिक पत्र आज आपण पाहिलं. तर त्यामध्ये आपण काय काय पाहिलं, स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे पत्र लिहिलं जातं, नंतर मेन म्हणजे फॉर्मल लेटर म्हणजे काय ते आपण व्यवस्थित पाहिलं आणि त्याचे जे स्टेप्स आहेत त्या स्टेप्सनुसार त्याची माहिती बघितली आणि एक पत्र पाहिलं. आणि आता ते पत्र कशा प्रकारे लिहिले गेलेले त्याचं तुम्हाला एक उदाहरण दाखवलं. आणि हे एक उदाहरण आहे तर ज्यातून तुम्ही पत्र लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस पत्र परीक्षेत येईल त्यावेळेस ते तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. पत्र कोण लिहिलेलं आहे, पत्र कोणाला लिहिलेलं आहे, पत्राचा विषय काय, हे सगळं तुम्हाला तिथं दिलेलं असतं आणि त्याला अनुसरून तुम्हाला त्याची मुद्देसूद मांडणी करायची असते आणि पत्र परिपूर्ण लिहायचं असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 5 मधील आपल्याला रायटिंग स्किलमधील क्वेश्चन 5 मधील A1 आणि A2. A1 मध्ये आपण इन्फॉर्मल लेटर पाहिलं आणि A2 मध्ये आज आपण फॉर्मल लेटर पाहिलं. तर या 2 लेटरपैकी तुम्हाला एक लेटर लिहायचं असतं, जे तुम्हाला सोपं वाटेल तशा प्रकारचं ते लेटर तुम्ही करून ठेवा का जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये ते व्यवस्थित लिहिता येईल आणि तुम्हाला त्यामध्ये अधिकाधिक गुण मिळतील. चला तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट सेशनला आपण एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न पाहू किंवा एखादा लेसन पाहू. धन्यवाद.